वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते साक्षात माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, आणि ज्यांनी या भक्तीच्या मंदिरावरती कळस चढवला ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज. हे दोन्ही महामानव त्यांच्या हयातीतील दरवर्षी सर्वसामान्यांना सोबत घेऊन पायी चालत ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरीची वारी करायचे. परंतु या दोन्ही संतांच्या वैकुंठ आगमनानंतर या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आता आपल्या लाडक्या विठुरायांची आणि संतांची भेट कशी घडवून आणायची हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना सतावत होता. याच अवस्थेतून आणि अखंड भक्तीतून जन्म झाला तो जगातील सर्वात भव्य अशा पालखी सोहळ्याचा. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्यानंतर संपूर्ण देहू गावावरती जणू दुःखाचा डोंगर कोसळला. तुकोबांच्या पश्चात त्यांचे सर्वात धाकटे सुपुत्र नारायण महाराज वडिलांच्या विरहाने व्याकुळ झाले होते. आपले वडील आता पंढरीच्या या वाटेवरती कधीच दिसणार नाहीत ही कल्पना त्यांना सहनच होत नव्हती. त्या काळात पंढरपूरचा मार्ग आजच्या सारखा सुकर नव्हता. दाट जंगले, हिंस्त्र प्राणी, चोरांची भीती आणि पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या असा तो भयंकर प्रवास असायचा. पण नारायण महाराजांनी एक ऐतिहासिक पर्याय निवडला आणि निर्णय घेतला. त्यांनी तुकोबांच्या अस्तित्वाची खूण म्हणून त्यांच्या चांदीच्या पादुका तयार करून घेतल्या आणि त्या एका सुंदर लाकडी पेटीत ठेवून दिल्या. सर्व वारकरी गोळा झाले असताना नारायण महाराज भावुक होऊन म्हणाले, माझ्या वडिलांचा श्वास त्या पंढरीत आणि चंद्रभागेच्या वाळवंटात अडकलेला आहे. वाटेत कितीही संकटे आली, माझा देह मातीत मिसळला तरी बेहतर, पण माझ्या वडिलांच्या पादुका मी विठुरायांच्या चरणी ठेवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे इसवी सन 1685च्या सुमारास नारायण महाराजांनी वडिलांच्या पादुका गळ्यात बांधून पहिल्यांदा वारीला एका नव्या स्वरूपात सुरुवात केली. पुढे याच पादुका सजवलेल्या पालखीतून नेण्याची प्रथा सुरू झाली. देहूच्या घटनेच्या शेकडो वर्षापूर्वीच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीत संजीवनी समाधी घेतली होती. वारीची प्रथा चालू होती, पण माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्याची कोणतीही शिस्तबद्ध व्यवस्था नव्हती. हा सोहळा सुरू करण्याचे श्रेय जाते सरदार बेहत्तरराव बाबा अरगडे यांना. बेहत्तरराव बाबा हे ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे सरकारांच्या दरबारातले अतिशय श्रीमंत, शूर आणि वजनदार सरदार होते. सत्ता, फाट, संपत्ती आणि राजेशाही थाटात ते जगत असत. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होते. एका भयंकर युद्धात शत्रूने त्यांना चारही बाजूंनी घेरले होते आणि त्यांना बंदी बनवून एका काळकोठडीत टाकले होते. मृत्यू अगदी समोर दिसत असताना त्यांचा सगळा अहंकार गळून पडला. त्यांनी अत्यंत आर्ततेने आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींचा धावा केला. माऊलींच्या कृपेने शत्रूच्या गोटात गोंधळ उडाला आणि बेहत्तरराव बाबांची तुरुंगातून चमत्कारिक सुखरूप सुटका झाली. या घटनेने त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. ते थेट आळंदीला आले. त्यांनी आपली सर्व संपत्ती, वस्त्रे आणि शस्त्रे माऊलींच्या चरणी अर्पण केली. सोने नाण्यांची श्रीमंती सोडून त्यांनी वारकऱ्यांची साधी वाकळ अंगावरती घेतली आणि ते माऊलींच्या महाद्वारावरील पायरीवर झोपू लागले. बाबांनी पाहिले की माऊलींची वारी विस्कळीतपणे चालते. त्यांनी एका सेनापतीच्या शिस्तेने माऊलीची पालखी सोहळ्याची भव्य रचना केली. शिंदे सरकारांकडून त्यांनी पालखीसाठी राजेशाही तंबू, घोडे, जरी पटाका आणि नगारे आणले. दिंडीची रचना केली आणि चोपदार नेमले. इसवी सन 1832 मध्ये बेहत्तरराव बाबांनी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी अत्यंत शाही आणि दिव्य सोहळ्याच्या रूपात पंढरपूरकडे नेण्यास सुरुवात केली. आज आपण पाहणारा आळंदीच्या पालखीचा शाही थाट हा या एकाच माणसाच्या अफाट त्यागातून निर्माण झाला आहे. आषाढ महिना सुरू झाला की देहू आणि आळंदीतून पालखी प्रस्थानाचा सुवर्ण दिवस उजाडतो. मुसळधार पाऊस, रस्त्यावर चिखल असूनही लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. मुखात फक्त ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊली हा एकच गगनभेदी गजर असतो. या वारीत मानवतेचे सर्वात मोठे दर्शन घडते. इथे श्रीमंत, गरीब, उच्च, नीच हा कोणताही भेदभाव उरत नाही. लाखो रुपयांच्या वाड्यांचा मालक आणि गरीबातील गरीब मंजूर एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, एकमेकांच्या पाया पडतात,
एकत्र पंक्तीत जेवतात. प्रवासातील सर्वात थरारक क्षण म्हणजे पालखीचे रिंगण. एका मोठ्या मैदानात सर्व वारकरी गोलाकार उभे राहतात आणि रिंगणाच्या मध्यभागी माऊलींचा पवित्र अश्वघोडा सोडला जातो. या घोड्यावर कोणीही स्वार नसतो, तरीही तो वाऱ्याच्या वेगाने धावतो. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की या घोड्यावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली अदृश्य रूपात स्वार असतात. घोड्याच्या टोपाखाली उडणारी माती रज सर्व वारकरी अत्यंत भक्तिभावाने आपल्या कपाळावरती लावतात. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या वेशीवर म्हणजेच वाखरीवर गावी एकत्र येतात. इथे होणारे संतांचे मिलन पाहायला साक्षात देवही आकाशात गर्दी करतात. असा तो अभूतपूर्व सोहळा असतो. दुसऱ्या दिवशी एकादशीला पंढरीत प्रवेश केल्यावर वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. 21 दिवस पायी चालून पायाला आलेले फोड, सर्व थकवा आणि दुःख चंद्रभागेच्या पाण्यात एका सेकंदात वाहून जाते. जेव्हा हे वारकरी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचतात तेव्हा समोर 28 युगांपासून विटेवर उभा असलेला सावळा पांडुरंग दिसतो. तो क्षण शब्दांच्या पलीकडचा असतो. विठुरायाच्या चरणावर डोके ठेवताच वारकऱ्यांना साक्षात मोक्षाचा आनंद मिळतो. जणू पांडुरंग आपल्या भक्तांना म्हणतो, माझ्या लेकरांनो, तुम्ही माझ्यासाठी एवढ्या संकटातून चालत आलात. मला तुमच्या संपत्तीची नाही तर तुमच्या या निस्सीम भक्तीची हाव आहे. आज तुमच्या प्रेमासमोर साक्षात वैकुंठाचा देवही हरला. नारायण महाराज आणि भेतरराव बाबा यांच्या निश्चयातून सुरू झालेली ही आषाढी वारी आज शेकडो वर्षानंतरही त्याच तेजाने सुरू आहे. जोपर्यंत या भूमीवर चंद्रभागा वाहत राहील तोपर्यंत हा भक्तीचा महासागर अखंड चालत राहील. जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 पांडुरंग हरी.